ठाण्यावरून जाणारी पब्लिक रोज एवढ्या गर्दीत ट्रॅव्हल करते म्हटलं, सोपी नाही आहे हे. आज होती आपली जनरलची, मग काय 7:30 वाजता ठाणे स्टेशनवर आलो आणि एवढी गर्दी पाहून डायरेक्ट हपचक झालो. म्हटलं बेकार आले का, आज काही आपल्याला लवकर घरी जाता येत नाही. तुम्ही पाहू शकता किती गर्दी येते. चालू मध्येच उतरणे, चालू मध्येच चढणे. हे पाहिजे लेडीज तर पडली डायरेक्ट. पोलीसवाले असूनही काहीच फायदा नाही ना, लेडीज ना जेंट्स. पोलीसवाल्याला काय समजत नाही बघा. आतमधून बाहेर पण चढू देत नाही, उतरू पण देत नाही, चढू पण देत नाही. बेकार आहे ठाणे स्टेशन मधलं की एकदम बेकार सिच्युएशन. तुम्ही पाहू शकता. हे पहा, या गळ्यानं कोणाचा तरी शूज बाहर पडला तो डायरेक्ट अंदर टाकून दिला. किसी का नुकसान होना नहीं चाहिए, इसको अंदर जाना है भाई. ढकेल रहा है, ढकलो. दोघं पण ढकलतात आहे भाई, पुरं जोर लावून. हे बघा, दोघं ढकलून राहिले पण अंदर काही जमून नाही राहिलं. पहा, तो गडी तरी खाली राहिला. सोपी नाही. ठाण्यावरून कर्जत, खोपोली, बदलापूर, कसारा, अंबरनाथ इकडे जाणाऱ्या ट्रेन एवढ्या भरून येतात. एक नंबर. तुम्ही पाहू शकता डायरेक्ट लटकून लटकून ट्रॅव्हल करून राहिले हे लोक, लटकून. जेंट्स लेडीज पण. त्याच्यानंतर आली एक्सप्रेस. एक्सप्रेस ही थांबते कल्याण, नंतर कसारा, इगतपुरी त्या साईडला जाणारे. तुम्ही पाहू शकता की एकच दरवाजा आणि एका दरवाजातून एवढी जाणारी पब्लिक. लेडीज डब्बा पण नाही सोडत लोक. हे बघा, हा दिव्यांगजनचा डब्बा आहे, त्याच्यातही लोक हा लेडीज डब्बा. लेडीज डब्यात पण नको. हे आईनं तर डायरेक्ट सामान डब्बा खोलला, लगेच डब्बा डायरेक्ट इथं खोलून टाकला आणि डायरेक्ट आतमध्ये घुसले. ही गाडी कोणती आहे तुम्हाला सांगतो, ही आहे राज्यराणी एक्सप्रेस. नंतर मी पण घुसलो बा डब्यात, काही पर्याय नव्हता आपल्याला. चला पोट्टो, तुम्हाला आपण एवढं दाखवतो पण तुम्ही फॉलोच करत नाही गडो. आपल्याला फॉलो करून टाका बरं, एवढंच तर मागतो तुम्हाला, दुसरं काय मागतो. मग असं करत आपण पोहोचलो कल्याणला. म्हटलं बावा, आज तो बच गया. चला आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ.